तर यात आध्यात्मिक चर्चा आहे, तत्वज्ञानपर चर्चा आहे, गुण आहे, हे सर्व गुणार्थांनी भरलेली आहे. पण ही रसरशीत झालेली आहे, कारण लोकजीवनाचे दाखले चराचरातील जे काही आहे, चर आणि अचर, या सर्वांचे काही ना काही संदर्भ आपण ज्ञानेश्वरीमध्ये पाहतो. आपण ज्ञानेश्वरीमध्ये लोकजीवनाचे जसे दाखले आहेत तसे स्त्री जीवनाबद्दल सगळं वैविध्य आहे. स्त्रीचे वैविध्यपूर्ण असे रूप ज्ञानेश्वरीमध्ये आलेले आहे. असं उदाहरणादाखल वाणी दाखल काही सांगता येईल ह्याच्याबद्दल? जसं अगदी छोट्याशा बालिकेपासून पतिव्रता, सतत हा बरेच दाखले आले. पतिव्रतेपासून ते वारांगना, वेश्या यांच्यापर्यंतचे दाखले ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला मिळालेले आहे. वैविध्यपूर्ण असं स्त्री जीवन ज्ञानेश्वरांनी रंगवलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात हे आध्यात्मिक ज्ञान खुलं केलं, ते स्त्री वर्गासाठी आणि बहुजन समाजासाठी खुलं केलेलं आहे. आणि आज आपण आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे, संविधानामुळे आपल्याला पुष्कळ स्त्री म्हणून अधिकार मिळालेले आहे. जास्तीत त्यासाठी जसं मतदान वगैरे साठी आपल्याला लढावं नाही लागलं. पण 13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरांनी हे आध्यात्मिक किंवा सत्यज्ञान संस्कृतमध्ये होतं, ते सर्वांसाठी खुलं केलं. तर मला सुरुवातीला तर सगळ्यात पहिले तर यासाठी ज्ञानेश्वरांचं स्त्रियांचं राहावं असं वाटतं. सगळ्यात पहिले तर ही महत्वाची गोष्ट आहे. नंतर आपण जेव्हा ज्ञानेश्वरी वाचतो, इतकं हळूवारपणा आहे त्यांच्या समजावून सांगण्यामध्ये, इतकं नम्रता, रुजुता आहे भाषेची, ती भाषेची रुजुता, ती नम्रता. असं वाटतं की ज्ञानेश्वर माऊली हे आपलं बोट धरून आपल्याला पूर्ण या भगवद्गीतेच्या ज्ञानेश्वरी रूपी प्रांगणातून फिरवून आणताय आणि आपल्याला समजावून सांगताय. की त्याच्या संदर्भात मला एक सांगावंच वाटतं की त्यांनी प्रत्येकाला माऊली रूप दिलं. त्यांनी भगवद्गीतेला माऊली म्हणाले, ते निवृत्तीदासांना माऊली म्हणाले, ते श्रोत्यांना सुद्धा माऊली म्हणाले. त्यांचे गुरु होते आणि त्यांना ते माऊली स्वरूपात पाहिले. सगळ्या जीवांमध्ये त्यांना महत्व दिसून होतं. हो, तर जसं की ते म्हणतात, गीता निष्कपट माय, गीता निष्कपट माय, चुकोनी ताने हिंडे जे वाय, ते माय पुता भेटी होय, हा धर्म तुमचा. इतकं म्हणजे छोटं ताण आहे, आपण सगळे त्यांचे ताणे आहोत. आणि ही माय इतकं निष्कपट आहे, ही आपल्याला सगळ्या या प्रांगणात फिरवून आणते. आणि त्यांनी तशाच प्रकारे निवृत्तीदासांसाठी म्हटलेलं आहे, तू आपुले स्नेह पल्लवे, माते पांडुरलीसी सदैवे, तरी आता ती हे आगवे निर्मित मी. की तुझं स्नेहाचं पांघरून माझ्या भोवती आहे आणि त्यामुळे मी निर्माण करू शकतोय. बरं, श्रोते त्यांना माऊली आपण त्यांना माऊलीची उपमा दिलेली आहे, पण श्रोत्यांना ते माऊली म्हणतात. ते म्हणतात की तरी उजळीत पडे मी बोलिलं पुढे उणे, ते तुम्ही माऊली पडे उपसाई जोजी. म्हणजे माऊलीच्या अंतःकरणाने तुम्ही मला समजून घ्या. ही किती मोठी गोष्ट झाली. बरं, आपण ज्ञानराज माऊली हा घोष करतो, आपण त्यांना माऊलीचंच रूप दिलेलं आहे. ज्ञानेश्वरी पेक्षाही आपण ज्ञानदेवांना ज्ञानराज माऊली म्हणतोय. तर हे कसे यांचं म्हणजे हे आपल्या श्रोत्यांना किंवा वाचकांना कसं बघून म्हणतात. आणि बालक बोबड्यात बोली, बोबड्या बोलते बालक का, वाकुडा बिचुकी पाऊली. पाऊल जे लहान बाळ पहिल्यांदा पाऊल टाकतं, ते वेळेत आपलं पाऊल टाकतं, चालायला शिकलेलं नुकतं बाळ. आणि चोळ करणी माऊली रिझवी जेवी, ती माऊली
बोलण्याचं, त्या बोबड्या बोलण्याचं कौतुक करते. आणि हे मला असं वाटतं हे आपल्या सर्व वाचकांसाठी आहे की ज्ञानेश्वर माऊली आपल्या वेड्या वाकडं बोलणं जे आहे, बोबडे बोल आहे, आपलं चालणं जे लहान बाळाचं जे चालणं आहे ते सगळं ज्ञानेश्वर माऊली जण कौतुकाने पाहताय असं मला असं वाटतं. ममतेवरच माऊली आरूढ आहेत, त्यामुळे प्रत्येक शब्दात त्यांच्या आपल्या ममता जाणवते आपल्याला. परिमळ म्हणायचं तरी परिमळू म्हटलेलं आहे, म्हणजे प्रत्येक ऊ लावलेला आहे आणि ऊ तो मायेचा आणि प्रेमाचा आहे. मला असं वाटतं फार छान वाटलं हे असे संदर्भ ऐकले की फार सुरेख वाटतं. अगदी मनाने वाटेल. म्हणजे कोणी जेव्हा वाचायला घेतं ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला काही ना काही आपलं मन हुडकलेलं असेल, आपलं मन आर्त असेल, आपलं मन दुःखाने भरलेलं असेल किंवा काही आजूबाजूचं पाहून आपण विषण्ण झालेलो असू तर ज्ञानेश्वरी किंवा ज्ञानेश्वर माऊली आपल्याला त्यांच्या बोलांमधून आपल्या अंतःकरणाला मलम लावण्याचं कार्य करतात. जसं महाभारत म्हणतो आपण की महाभारत आपल्या म्हणजे आयुष्यामध्ये आलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही गीता वाचा, मला भगवद्गीतेमध्ये मिळणार असं म्हणतात. मला असं वाटतं ज्ञानेश्वरी पण तसंच आहे की आपल्याला आपल्या आयुष्यातल्या येणारे जे काही संकट आहे त्याचं उत्तर आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये मिळतं. याच पार्श्वभूमीवर मला तुम्हाला विचारायला आवडेल की आता आपण म्हणजे जसं तुमची एक पिढी होती ती ज्ञानेश्वरी छान वाचत होती, आमची आता एक पिढी आहे स्पष्ट बोलायचं म्हणजे नसल्यातच जमा आहे, 0.1% असेल तरी पण चालेल. कारण मराठी भाषा सर्व आजकाल AIचा जमाना आहे आणि त्याच्यामध्ये ते एवढे सुरेख शब्द डोक्यातून जातात. ह्या पार्श्वभूमीवर तुम्ही अगदी मला असं वाटतं योग्य वेळेवर इंग्रजीमध्ये भाषांतर केलेलं आहे ज्ञानेश्वरीला. तर जेव्हा आजची तरुण आहे तुमची ही ज्ञानेश्वरी हातात घेईल तेव्हा जसं वपुर्झाचं असतं पहा, कुठेही पान उघडणं आपल्याला ते म्हणजे असं सुरुवात किंवा मधूनच घुसलं असं वाटत नाही, ते नवीनच वाटतं किंवा सुरुवातीपासूनच वाचत असं वाटतं. ज्ञानेश्वरी आजच्या तरुणाला समजण्यासाठी आजच्या युवकांनी नेमकं कुठल्या दरवाजाने ज्ञानेश्वरीमध्ये जावं? मला असं वाटतं की एक मराठी भाषिक आहे तर त्या मराठी भाषिक मुला किंवा मुलीने व्यक्तीने मराठीच्याच द्वारातून ज्ञानेश्वरीकडे जायला हवं. पण मराठी समजत नसेल तर मी एक तेच सांगते की त्यावेळेचे संदर्भ आणि ज्ञानेश्वरी ही प्रत्येक ओळीमध्ये अनेक पौराणिक संबंध आहेत, पौराणिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, तात्विक, त्यावेळेच्या जीवन संदर्भातले अनेक संदर्भ आहेत. आता पौराणिक कथांमधून आज आपल्या नवीन मुलांना जर भागवत, महाभारत, रामायण आणि पौराणिक कथा यांचे संदर्भ माहीत नसतील तर ते मला वाटतं थोडं कठीण जाईल. साधारणतः नेहमी ज्या रामायण महाभारताच्या गोष्टी आहेत त्या माहीत असतात, पण काही असे संबंध आहेत ते माहीत नसतात. त्यावेळेला मला वाटतं की ते कठीण जाईल, पण कठीण जाईल म्हणून कोणी करणार नाही असंही नाही आहे. तर आजही आपल्याला असं वाटतंय की यावर कोणी काम नाही करत, ते कदाचित आपल्याला माहीत नसेल. आणि तरुणी ही जी आजची पिढी आहे 30, 35, 40, 45, 50 पर्यंतची, हे सुद्धा काही लोक कोणत्या ना कोणत्या रूपाने ज्ञानेश्वरीचं वाचन करत असतील. आज त्यांना थोडी सुविधा आहे, गुगल आहे त्यांच्याजवळ, AI आहे, गुगल ट्रान्सलेटर आहे. पण मला तुम्ही सांगा की गुगल ट्रान्सलेटर किंवा AI आपण जी स्वतः संघर्ष करत जी भाषा माहीत करतो, जे परिश्रम घेतो, त्या परिश्रमांना रेडीमेड आन्सर हे उत्तर असू शकत नाही. तर आजच्या पिढीने या वाचनासाठी काही सक्रिय मार्ग, क्रियाशील मार्ग निवडायला हवा किंवा आपल्या पिढीने त्यांना तो दाखवायला हवा असं मला वाटतं.